हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण. आज आपण बघत आहोत इयत्ता 10वी. तुमच्या आवडीचाच विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. त्यामधील पाठ 5वा हरित ऊर्जेच्या दिशेने. तर विद्यार्थ्यांनो, हा जो धडा आहे हा खूपच इंटरेस्टिंग आहे आणि जर तो तुम्ही माझ्याकडून समजून घेतला तर अजून इंटरेस्टिंग वाटेल, अजून सोपा वाटेल. त्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. आता सुरुवातीला आपण पहिल्यांदा या धड्याचे अर्थ किंवा या धड्याचे नाव काय आहे, हरित ऊर्जेच्या दिशेने, याचा अर्थ समजावून घेऊया. बघा, मागच्या साईडला मी एक स्लाइड ऍड केलेली आहे की एक हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती चालत चाललेला आहे आणि ह्या व्यक्तीला कलर कसा दिलेला आहे किंवा त्याचा रूप कसं दिलेलं आहे, तर ग्रीन कलर मध्ये ते दिलेलं आहे. जवळजवळ पाना फुलांचा असं त्याला दिलेलं आहे. आणि आपल्या धड्याचं नाव काय आहे, हरित ऊर्जेच्या दिशेने. म्हणजे की मागची स्लाइड बघून सुद्धा तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल की आपण या पाठामध्ये काय काय शिकणार आहोत. तर आता सध्या आपल्याला कशाची गरज आहे, ऊर्जेची गरज आहे. त्यामध्ये काय आहे, विद्युत ऊर्जा. तर ही विद्युत ऊर्जा निर्मिती करत असताना आपल्या या पर्यावरणाचा भरपूर प्रमाणात ऱ्हास होतो, हानी होते. तर हे सगळे आपल्याला कमी करायचे आहे आणि आपल्याला हरित ऊर्जा म्हणजेच काय, पर्यावरण स्नेही ऊर्जा. त्यामध्ये सूर्यप्रकाश आहे, पवन ऊर्जा आहे, पाण्यापासून. तर या सगळ्याचा वापर करून आपल्याला विद्युत ऊर्जा निर्मिती करायची आहे. म्हणूनच या पाठाचे नाव काय दिलेले आहे, हरित ऊर्जेच्या दिशेने. चला तर विद्यार्थ्यांनो, आता सुरुवात करूया. या पाठातील कोणते कोणते पॉइंट्स आहेत बघा. हे पॉइंट्स आहेत, हे तिन्ही पॉइंट्स या कव्हर करणार आहे. आपला हा फर्स्ट पार्ट आहे. तर फर्स्ट पार्ट मधला हा फर्स्ट पॉइंट आहे ऊर्जा आणि ऊर्जा वापर. विद्यार्थ्यांनो, थोडा आठवून बघा, ऊर्जा म्हणजे काय. नाही आठवत? मी सांगते. ऊर्जा म्हणजेच एखाद्या पदार्थामध्ये असणारी कार्य करण्याची क्षमता, त्याला त्या पदार्थामधली ऊर्जा असं म्हटलं जातं. आता लक्षात राहील ना. तर या ठिकाणी मी ऊर्जा म्हणजे काय सांगितलं. आता ऊर्जेचे प्रकार दोन आहेत. एक आहे स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा, आणि त्याचे उपप्रकार जे आहेत ते या ठिकाणी मी हे ऍड केलेले आहेत. बघा, उष्णता ऊर्जा, सौर ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, आण्विक ऊर्जा, विद्युत ऊर्जा आहे, गुरुत्वाकर्षण ऊर्जा आहे आणि यांत्रिक ऊर्जा सुद्धा आहे. तर हे सगळे काय झाले, ऊर्जेचे प्रकार झाले. वेगवेगळ्या गरजेनुसार वेगवेगळ्या ऊर्जा आपण वापरण्यात येतो. तर आता ऊर्जेचा वापर आपल्याला आता जसे अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टी जशा प्राथमिक गरज आपली झालेली आहे, त्याचबरोबर ऊर्जा ही सुद्धा आपली एक प्राथमिक गरज बनलेली आहे. समजा आता मी उदाहरण देऊन सांगते. तुम्ही तुमच्या घरामध्ये निवांत बसलेला आहात, तुमच्या रूम मध्ये फॅन सुरू आहे, समोर टीव्ही सुरू आहे, हातामध्ये मोबाईल सुरू आहे. मोबाईल तुम्ही चार्जिंगला लावलेला आहे आणि अचानक लाईटच गेली. काय होणार, फॅन बंद होणार, टीव्ही बंद होणार, तुमचा मोबाईलचं चार्जिंग जोपर्यंत आहे तोपर्यंत तो सुरू राहणार, त्यानंतर बंद होणार. काय होईल, तुम्हाला त्याच्यानंतर अस्वस्थ होईल, काहीतरी चुकल्यासारखं वाटेल, काहीतरी विसरल्यासारखं वाटेल. म्हणजे काय झालेलं आहे, तर या ऊर्जेचा, विद्युत ऊर्जेचा वापर आपल्यासाठी काय झालेला आहे, एक प्राथमिक गरज बनलेली आहे. तसेच आपल्या घरामध्ये काही अप्लायन्सेस आहेत. अप्लायन्सेस म्हणजे बघा, काही फॅन आहे, त्यानंतर वॉशिंग मशीन आहे, रेफ्रिजरेटर आहे, तसेच काही मायक्रोवेव्ह आहे, असे अनेक मिक्सर, हे सगळे जे आहेत, टेलिव्हिजन, हे सगळे आपले काही होम अप्लायन्सेस आहेत. आणि हे सर्व होम अप्लायन्सेस साठी आपल्याला कशाची गरज असते, तर विद्युत ऊर्जेची गरज असते. म्हणजेच आपण आता बघणार आहोत की ही विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होते, त्या पाठीमागचा तत्व काय आहे, टेक्नॉलॉजी काय यूज केलेली आहे, ती कशी निर्माण केली जाते, निर्माण करताना कोणता त्याचा फ्लो आहे, त्याच्यापासून निर्माण झाल्यानंतर काही काही समस्या येणार आहेत, हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघायला विसरू नका. चला तर आपला पहिला त्यातला पॉइंट बघूया, विद्युत ऊर्जा निर्मिती. ठीक आहे. तर या ठिकाणी हे तुम्हाला जे एका व्यक्तीचा चेहरा मी ऍड केलेला आहे, हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे आहे. तर या शास्त्रज्ञांनी या ऊर्जा निर्मिती तयार करण्यासाठीचा एक टेक्नॉलॉजी सांगितली. ती कोणती बघा, तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग करून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते, असं या शास्त्रज्ञांनी सांगितलं आणि याचा शोध यांनी लावला. त्यानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारेमध्ये विभवांतर निर्माण होते. म्हणजेच काय, विद्युत चुंबकीय प्रवर्तन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तुम्हाला ऐकण्यात असेल तर याच्यानुसार ही टेक्नॉलॉजी यूज केली जाते.
जेव्हा विद्युत वाहक तारेच्या सभोवताली जो चुंबक आहे हे चुंबकीय क्षेत्र बदलले जाते तेव्हा ती जी तार आहे या तारेमध्ये विभवांतर निर्माण होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विभवांतर म्हणजे काय, तर म्हणजेच एकक धनप्रभार विद्युत क्षेत्रात एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंतच्या स्थानांतरित होताना घडून येणारे एकूण कार्य यालाच विभवांतर असे म्हणतात. ठीक आहे, आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. तर विभवांतर म्हणजे काय ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. म्हणजेच या ठिकाणी मी ही ऍड केलेली जी डायग्राम आहे यावरून तुम्हाला सांगते ही आपली काय आहे विद्युत वाहक तार आहे. या ठिकाणी याची काय आहे ते चुंबक आहे. आता या चुंबकाला आपल्याला काय करायचं आहे फिरता ठेवायचा आहे जेणेकरून त्याच्या भोवतीचे जे चुंबकीय क्षेत्र आहे हे चुंबकीय क्षेत्र बदलेल आणि जी विद्युत वाहक तार आहे यामध्ये काय होईल विभवांतर निर्माण होईल आणि त्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण होईल. आता त्यासाठी तर आता या ठिकाणी विद्युत चुंबकीय प्रवर्तन याचे सुद्धा दोन प्रकार पडतात. म्हणजेच काय आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय हा जो चुंबक आहे हा चुंबक फिरता ठेवायचा. तर ही जी विद्युत वाहक तार आहे ही काय करायची स्थिर ठेवायची आहे. त्यानंतर दुसरा प्रकार कसा पडतो तर चुंबक आहे हा आपल्याला स्थिर ठेवायचा आहे आणि विद्युत वाहक तार जी आहे ही आपल्याला अस्थिर ठेवायची आहे किंवा हलवती ठेवायची आहे. त्याच्यानुसार त्याचे दोन टाइप्स कोणते बघा. पहिला विद्युत वाहक तार स्थिर असेल व चुंबक हा फिरता असेल. ओके, आणि दुसरा प्रकार कोणता आहे चुंबक हा स्थिर असेल आणि विद्युत वाहक तार कशी असेल फिरती असेल. बरोबर, तर या दोन्ही प्रकारापासून आपल्याला विद्युत निर्मिती करता येते. तर या दोन्ही प्रकारापासून काय होणार विद्युत वाहक तारेमध्ये विभवांतर निर्माण होऊ शकते आणि या तत्वावरती विद्युत निर्मिती करणारे जे यंत्र आहे याला विद्युत जननित्र असे म्हणतात. काही स्टुडंटच्या मनात प्रश्न असेल की हे विद्युत जननित्र म्हणजे काय, विद्युत जननित्र म्हणजे काय, तर तुम्हाला सोप्या भाषेत सांगते इलेक्ट्रिकल जनरेटर. ओके, याचं शुद्ध मराठीमध्ये नाव आहे विद्युत जननित्र. म्हणजेच काय त्याच्यामध्ये काय असणार आहे एक विद्युत वाहक तार असणार आहे आणि फिरता चुंबक असणार आहे किंवा तार फिरती असणार आहे आणि चुंबक स्थिर असणार आहे. या ठिकाणी मी खाली हे मुद्दाम तुम्हाला पिक्चर ऍड केलेलं आहे. हे जे पिक्चर दिसते हे काय आहे इलेक्ट्रिक जनरेटर आहे. यामध्ये दुसरं तिसरं काहीही नसून एक विद्युत वाहक तार आहे आणि चुंबक हा फिरता असणार आहे. तर याची रचना अशा प्रकारे असते बघा विद्युत जननित्राची रचना. तर ही जी आहे ही तुम्हाला विद्युत वाहक तार दिसते आणि मध्ये हा जो आहे हा चुंबक आहे आणि हा चुंबक कसा आहे फिरता चुंबक आहे. हा चुंबक फिरता असल्यामुळे त्याच्या भोवती जे चुंबकीय क्षेत्र आहे हे चुंबकीय क्षेत्र बदलणार आहे आणि त्यापासून त्या विद्युत वाहक तारेमध्ये विभवांतर निर्माण होणार आहे, विद्युत ऊर्जा निर्माण होणार आहे. तर ही झाली माहिती विद्युत ऊर्जा निर्मिती बाबत. आता आपल्याला चुंबक तर फिरता ठेवायचा आहे पण तो फिरवायचा कसा हा प्रश्न पडला असेल. ठीक आहे, तर त्याचं उत्तर सांगते. आता जेव्हा विद्युत निर्मिती केंद्र मोठमोठे जे विद्युत निर्मिती केंद्र आहेत यामध्ये हे जे जननित्र वापरले जाते म्हणजेच काय जनरेटर त्यामध्ये काय आहे चुंबक हा फिरता ठेवलेला आहे. तर तो फिरवायचा कसा त्यासाठी टर्बाइन्स वापरले जातात. ठीक आहे, तर हे जे चुंबक आहेत या चुंबकला पुढे मागे असे काहीतरी टर्बाइन्स जोडलेले असतात. तर या ठिकाणी मी हे पिक्चर्स ऍड केलेले आहे बघा. हे रिअल मध्ये अशा प्रकारचे हे टर्बाइन्स असतात आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारची ती आकृती दिलेली आहे. तर हे झालं काय आहे आपले टर्बाइन्स आहे. टर्बाइन्सला काय काय आहेत पाते आहेत. हा एक मध्ये आहे ह्याला अक्षीय दांडा म्हणलेले आहे आणि हे ते टर्बाइन्सचं चाक आहे. आता हे जे पाते आहेत हे पाते तर आपल्याला फिरवायचे आहेत. तर ते फिरवायचे कशाने त्यासाठी सुद्धा दोन स्रोत आहेत. एक म्हणजे त्याच्यावरती उच्च दाबाची वाफ जी आहे ही वेगाने सोडली तर ते पाते फिरतील किंवा पाण्याचा स्रोत किंवा जलस्रोत जो आहे हा जर आपण त्याच्यावरती सोडला तर ते पाते फिरतील. त्याच्यापासून ते टर्बाईन फिरले जाईल. टर्बाईन जर फिरलं तर पुढे त्याला चुंबक जोडलेला आहे. हा चुंबक फिरला जाईल आणि त्यापासून काय होईल विद्युत निर्मिती होईल. ना बघूयात आपण विद्युत ऊर्जा निर्मिती कशा प्रकारे होते म्हणजे त्याचा काय फ्लो आहे काय झालं की काय होईल त्याच्यानंतर काय होईल. तर याचा जो काही फ्लो आहे हा फ्लो आपण बघूयात. पहिल्यांदा काय दिलेलं आहे टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत म्हणजे मी मगाशी सांगितलं एकतर उच्च दाबाची वाफ जी आहे ही वाफ त्या टर्बाईनच्या पात्यांवरती सोडायची किंवा जलस्रोत आहे तो त्या पात्यांवरती सोडायचा जेणेकरून ते पाती फिरतील त्यामुळे टर्बाईन फिरेल आणि टर्बाईनला जोडलेले जे चुंबक आहे हे चुंबक फिरेल आणि त्यापासून पुन्हा विद्युत ऊर्जा निर्मिती होईल. आता पहिल्यांदा त्याच्यानंतर टर्बाईन कशाला जोडलेले आहे जननित्राला जोडलेले. जननित्र म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये फिरता चुंबक आणि विद्युत वाहक तार आहे
आणि जेव्हा चुंबक फिरेल, चुंबकाच्या भोवतीचं चुंबकीय क्षेत्र बदलेल, त्याच्यानंतर काय होणार आहे, विद्युत ऊर्जा निर्मिती होणार आहे. तर हा झाला एकूण थोडक्यात काय आहे, तर विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होते त्याबद्दलची ही एक प्रवाह आकृती होती. ठीक आहे, लक्षात ठेवा, कारण ही आकृती आपल्याला परत परत उपयोगाला येणार आहे. आता विद्यार्थ्यांनो, आपण हे बघितलं की टर्बाईन्स तर फिरवावे लागतात, त्याच्यावरती जे पाते आहेत त्या पात्यांवरती सुयोग्य असे ऊर्जा स्रोत सुयोग अशा ऊर्जा स्रोताचा मारा केला जातो. म्हणजेच काय, एकतर वाफ आहे किंवा पाणी आहे. तर हे वाफ किंवा पाणी याच्यानुसार आता ऊर्जा निर्मिती करण्याचे सुद्धा प्रकार पडतात. तर त्यातला पहिला प्रकार आहे तो आहे औष्णिक ऊर्जेवरती आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. आता ही औष्णिक ऊर्जा याच्यावरती काय करायचं आहे, आपल्याला जे पाते आहेत टर्बाईनचे, हे पाते फिरवायचे आहेत आणि त्यापासून पुढे जनित्रामधून विद्युत ऊर्जा निर्मिती करायची आहे. तर त्याची रचना कशी असेल हे बघा. पहिल्यांदा या ठिकाणी इंधन कोळसा म्हणून वापरलेला आहे. कोळसा जाळायचा म्हणजे कोळशाचे ज्वलन झाल्यानंतर काय होईल, जे पाणी आहे हे पाणी गरम होईल, त्या गरम पाण्यापासून वाफ निर्माण होईल आणि या वाफेचा जो स्रोत आहे हा या टर्बाईनच्या पात्यावरती दिला जाईल. त्यामुळे काय होईल, टर्बाईन फिरेल. टर्बाईन नंतर पुढे जनित्रामध्ये जे चुंबक आहे हा चुंबक फिरेल आणि त्यापासून पुढे विद्युत ऊर्जा निर्मिती होईल. आता जेव्हा ही वाफ या टर्बाईन वरती जाईल तेव्हा काय होणार आहे, ते वाफ जी आहे त्यामुळे पातं तर फिरणार आहे, परंतु जी उरलेली वाफ आहे या वाफेचं काय करायचं आहे, संगणन यंत्र वापरून त्या वाफेचं पुन्हा आपण पाण्यामध्ये रूपांतर करायचं आहे आणि ते पाणी पुन्हा बॉयलर मध्ये सोडायचे. परत त्या पाण्याची वाफ होणार, ही वाफ त्या टर्बाईन्स वरती जाणार, टर्बाईन फिरणार, उरलेली वाफ परत खाली येणार. अशा प्रकारचे हे एक सायकल सुरू राहील. म्हणजेच ही काय झाली, औष्णिक ऊर्जा याच्यावरती आधारित असणारी विद्युत ऊर्जा निर्मिती हा त्याचा एक फ्लो झाला. आता पुढे आपण डायग्राम नुसार बघूया किंवा त्याचा नेमका आराखडा कसा आहे हे बघूया. विद्यार्थ्यांनो, ज्या कन्सेप्ट आहेत या अतिशय सोप्या आहेत, त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांनो या ज्या कन्सेप्ट आहेत या अतिशय सोप्या आहेत आणि मी तुम्हाला शिकवते म्हटलं, परीक्षेमध्ये जर याच्यावरती कुठलाही प्रश्न विचारला तर बिनधास्त मी ज्याप्रमाणे सांगितलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही लिहिलात, पैकीच्या पैकी मार्क मिळून जातील. औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीचा आराखडा बघा. ही जी डायग्राम आहे थोडीशी किचकट आहे, पण तुम्ही जर याचा सराव केला तर नक्कीच ती तुम्हाला सोपी होईल. बघा, पहिल्यांदा काय दिलेला आहे, दोन टॉवर्स दिसत आहेत, म्हणजे काय, दोन मनोरे आहेत. यातला हा जो एक मनोरा आहे हा काय आहे, उंच मनोरा आहे आणि यातून जो धूर बाहेर पडत आहे हा कसा असणार आहे, तर खाली बघा इथे हा जो काय आहे बॉयलर आहे. बॉयलर मध्ये काय आपल्याला कोळसा किंवा जे इंधन आहे हे इंधन जाळल्यानंतर यामध्ये जे पाणी आहे हे पाण्याची वाफ होणार आहे. ओके, तर इंधन जाळल्यानंतर जो धूर बाहेर पडणार आहे हा धूर बाहेर पडण्यासाठी हा एक टॉवर आहे किंवा हे एक मनोरा जोडलेला आहे. तर इकडे हा जो टॉवर आहे हा टॉवर काय आहे, जे आपले संगणन करणारा जो भाग आहे, या संगणन करणाऱ्या भागामधून जे वाफ होणार या वाफेचं कन्वर्ट आपण पाण्यामध्ये करतो. तर त्यातून जी बाष्प किंवा उष्ण हवा आहे ती बाहेर पडण्यासाठी हा एक काय आहे, मनोरा दिलेला आहे. चला तर आता बघूयात आपण स्टेप बाय स्टेप औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये नेमकं काय काय घडतं. या ठिकाणी तुम्हाला हा बॉयलर दाखवलेला आहे. बॉयलर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी गरम करायचं आहे. पाणी गरम झाल्यानंतर काय होणार आहे, त्या पाण्याची जी उच्च दाबाची वाफ आहे ही वाफ या टर्बाईन्सच्या पात्यावरती पडणार. त्यामुळे काय होणार, टर्बाईन्सचे पाते फिरणार. जसे जसे टर्बाईन्सचे पाते फिरतील टर्बाईन्सला पुढे काय जोडलेले असणार आहे, जनित्र जोडलेले आहे. जनित्रामध्ये आतमध्ये काय आहे, चुंबक आहे. तर तो चुंबक फिरणार. चुंबक फिरल्यानंतर तिथे चुंबकीय क्षेत्र सुद्धा बदलले जाईल आणि त्यापासून पुढे विद्युत निर्मिती होईल. ठीक आहे, हे झालं आपलं विद्युत निर्मिती. आता जेव्हा या गरम पाण्याची उच्च दाबाची वाफ आपण या टर्बाईन्स वरती सोडणार, त्यानंतर काय होणार, ती जी वाफ आहे त्यामध्ये थोडासा जी उष्णता आहे उष्णता कमी होईल. ती वाफ पुन्हा आपण या ठिकाणी हा संगणन करणारा जो भाग आहे इथे हे कूलिंग टॉवर म्हणलेला आहे याला, या ठिकाणी ती वाफ आपण पाठवणार. त्या वाफेचे पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर करणार आणि ते पाणी पुन्हा या ठिकाणी आपण असं पंप वगैरे वापरून पुन्हा ते बॉयलर मध्ये सोडलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात आलं असेल या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये काय काय होतं.
जो बॉयलर जोडलेला आहे या बॉयलर मध्ये काय असणार आहे, पाणी गरम केलं असणार आहे. तर हे पाणी कशाच्या आधारावर गरम करणार आहोत आपण, तर इंधन जाळणार आहोत. हे इंधन जाळल्यामुळे त्यातील पाणी गरम होणार. त्या गरम पाण्याची उच्च दाबाची जी वाफ आहे ही वाफ त्या टर्बाईन वरती सोडणार. टर्बाईन्स मधले जे चाक फिरले की काय होणार, जनरेटरला जोडलेले आहे, जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती होणार. आता जी उरलेली वाफ आहे ती उरलेली वाफ आपण काय करणार, या ठिकाणी हा कूलिंग टॉवर आहे, या कूलिंग टॉवर थ्रू ती पाण्याची वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये करणार आणि तिथून जे थंड झालेले पाणी आहे हे पुन्हा या बॉयलर मध्ये सोडणार. तर हा झाला औष्णिक विद्युत निर्मितीचा आराखडा. तर यासाठी सुद्धा मी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ ऍड केलेला आहे. बघा, असे व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्हाला जी ही कन्सेप्ट आहे ही 100% लक्षात राहावी यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ मी ऍड केलेला आहे. बघा, या ठिकाणी हा इंधन जाळलेले आहे आणि पाणी इथे पाणी गरम होताना दिसते. या ठिकाणी ही वाफ तयार होताना दिसते आणि ही वाफ इथे जातीये. त्यामुळे काय होते, टर्बाईन्स फिरतायत. टर्बाईन्स फिरल्यामुळे पुढे इथे हे जनरेटर आहे. जनरेटर मध्ये मॅग्नेट सुद्धा फिरते. त्यापासून काय होणार आहे, विद्युत निर्मिती होणार आहे आणि ती इकडे सप्लाय केली जाणार आहे. आता उरलेली जी वाफ आहे इथे कूलिंग टॉवर दिलेला आहे. या कूलिंग टॉवर मध्ये त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होईल आणि पुन्हा ते पाणी या बॉयलर मध्ये जाईल. ठीक आहे, समजलं हे? वळूयात पुढे. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. आता यामध्ये जी ऊर्जा आहे या ऊर्जेचं रूपांतर कसं होत गेलं हे बघूयात, किंवा याचा फ्लो कसा आहे हे बघूयात. कोळशामधील रासायनिक ऊर्जा, कोळसा जाळला आपण, ठीक आहे, तर या कोळशामध्ये काय असते, रासायनिक ऊर्जा असते. ह्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये झालं, औष्णिक ऊर्जेमध्ये झालं. आता औष्णिक ऊर्जेमध्ये झाल्यानंतर त्याच्यापासून काय निर्माण झाली, वाफ निर्माण झाली. म्हणजेच काय झालं, त्याचे रूपांतर पुन्हा वाफेतील गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर झालं. गतीज ऊर्जा, कारण वाफ ही, याला वाफेला काय असते, गती असते, त्यामुळे त्याला वाफेतील गतीज ऊर्जा म्हणलं. नेक्स्ट, ही गतीज ऊर्जा पुढे टर्बाईन्स मधील गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर झालं. म्हणजे वाफेमुळे काय झाले, टर्बाईन्स फिरले, टर्बाईन्सचे पाते फिरते झाले, त्यामुळे ती ऊर्जा कुठे गेली, पुन्हा टर्बाईन्स मधील गतीज ऊर्जामध्ये. आणि पुन्हा ही टर्बाईन्स मधली जी गतीज ऊर्जा आहे ही कुठे गेली, जनरेटरमध्ये गेली आणि जनरेटरमध्ये निर्माण काय झालं, विद्युत ऊर्जा निर्मिती झाली. ठीक आहे, हा झाला त्याचा, म्हणजे त्याच्यामध्ये जी ऊर्जा होती या ऊर्जेचा फ्लो कसा कसा होत गेला हे या फ्लो डायग्राम थ्रू सांगितलेलं आहे. आता आपण बघितलं की इंधन जे आहे, इंधन ज्वलन केल्यामुळे पाणी तापवलं आणि त्याच्यापासून वाफ निर्माण केली आणि या वाफेपासून टर्बाईन फिरवण्यात आली. तर याच्यापासून सुद्धा जरी आपल्याकडे या प्रकारची जी पद्धत आहे ही जास्त प्रमाणात वापरली जाते, परंतु त्याच्यापासून सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत, काही समस्या आहेत. त्या कोणत्या आहेत आपल्याला बघायच्या आहेत, कारण जर आपल्याला समस्या समजल्या तरच आपण त्या कमी करण्याचा प्रयत्न करूयात. त्यामुळे पहिल्यांदा समस्या बघूयात. समस्या काय आहेत, कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण. जर आपण कोळसा जाळला तर त्यापासून काय होणार आहे, हवेचे प्रदूषण होणार आहे. कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणामध्ये उत्सर्जित होतात. जर कोळशाचे अपूर्ण ज्वलन झाले तर त्यापासून सुद्धा कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. हा सुद्धा आपल्या शरीराला घातक वायू असतो. त्याचबरोबर कोळशाच्या ज्वलनानंतर किंवा कोळसा जाळल्यानंतर त्यामधून काही वायू उत्सर्जित होतात. या वायू उत्सर्जित होत असताना त्यातून काही बारीक बारीक सूक्ष्म कण सुद्धा हवेमध्ये पसरतात. त्यामुळे काय होतात, श्वसनाचे गंभीर आजार उद्भवू शकतात. हा झाला दुसरा प्रॉब्लेम. तर तिसरा प्रॉब्लेम काय आहे, तर हे जे कोळशाच्या खाणी आहेत किंवा जे आपण इंधन वापरतो, हे जे इंधनाच्या ज्या खाणी आहेत या इंधनाच्या खाणी कशा आहेत, मर्यादित स्वरूपात आहेत. म्हणजे भूगर्भातील त्यांचे जे साठे आहेत हे मर्यादित आहेत. भविष्य काळामध्ये जेव्हा विद्युत निर्मितीसाठी अशा कोळसा वापरण्यात येईल तेव्हा त्याच्या वापरावरती मर्यादा येतील. म्हणजेच काय होईल, ते कोळसे त्याचे जे साठे आहेत किंवा खाणी आहेत त्यामधला जो त्यांचे प्रमाण आहे हे संपत गेले तर भविष्यामध्ये मात्र विद्युत निर्मितीसाठी कोळसाचा जो उपलब्ध आहे याच्यावरती मर्यादा येतील, ते आपल्याला कमी प्रमाणात वापरावे लागतील. आता बघूया भारतातील काही प्रमुख औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र आणि त्याप्रमाणे त्यांची क्षमता मेगावॅट मध्ये किती असेल हे बघूया. तर भारतामध्ये बघा, विंध्यनगर हे मध्य प्रदेश मध्ये आहे. त्याची निर्मिती क्षमता किती आहे, 4760 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे. तसेच मुंद्रा आहे ती गुजरात मध्ये आहे, त्याची निर्मिती क्षमता आहे. बघा, तुम्ही हा चार्ट बघून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी सुद्धा या ठिकाणी
तर या ठिकाणी मी पिक्चर सुद्धा काही ऍड केले. तर हे पिक्चर्स आहेत तमणार, हे जे पिक्चर आहे हे तमणार आहे, छत्तीसगड राज्यामधील महाराष्ट्रातील चंद्रपूर या ठिकाणी असलेला हा प्रोजेक्ट आहे. तर याची क्षमता किती आहे? 3340 मेगावॅट इतकी याची क्षमता आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर पहिला हा पॉइंट जो आहे हा तुम्हाला समजला असेल असं गृहीत धरून मी आता पुढच्या पॉइंटकडे जाते. पुढचा पॉइंट आहे तो आहे अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. तर आता मगाशी आपण काय बघितलं, औष्णिक ऊर्जेवरती म्हणजे इंधन जाळायचं, त्याच्यापासून उष्णता निर्माण होणार, ती उष्णता आपण पाण्याला देणार, त्याच्यापासून वाफ निर्माण होणार, हे झालं औष्णिक ऊर्जेवरती. आता आपण बघत आहोत अणु ऊर्जेवरती. अणु ऊर्जेवरती म्हणजेच यामध्ये आपण अणूंचा वापर करणार आहोत. अणु रेणू माहिती आहे ना, त्यामधलेच अणू. ठीक आहे, तर यामध्ये युरेनियम आणि प्लुटोनियम यांचा वापर करून त्यांचे जे केंद्रक आहेत या अणु केंद्रकाचे आपण विखंडन करणार आहोत आणि त्यामधून जी ऊर्जा बाहेर पडणार आहे या ऊर्जेचा वापर करून पाणी गरम करणार आहोत. या पाण्याच्या वाफेवरती ती जी वाफ आहे ही टर्बाइन्स वरती सोडणार आणि तिथून पुढे जनरेटरमध्ये चुंबक फिरणार आणि मग विद्युत ऊर्जा निर्मिती होणार. ठीक आहे, तर याची रचना बघूयात. अणु विभाजनासाठी अणुभट्टी, म्हणजे पहिल्या पॉइंट मध्ये काय होतं, तर पाणी तापवण्यासाठी बॉयलर होता, तिथे इंधन ज्वलन केलं जात होतं. पण या ठिकाणी काय आहे, पहिला पॉइंट आहे तो आहे अणुभट्टी. अणुभट्टीमध्ये अणूचे विभाजन केले जाते. युरेनियम आणि प्लुटोनियम हे दोन आहेत, त्यांचे विभाजन केले जाते आणि त्याच्यापासून उष्णता निर्माण केली जाते. ही उष्णता पुढे कशाला दिली जाते, पाण्याला देते, म्हणजेच पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठीचे यंत्र. ठीक आहे, तर आता वाफ तयार झालेली आहे, हे वाफेवर चालणारे पुढे टर्बाइन्स जोडलेले आहेत. त्यानंतर हे टर्बाइन्स पुढे जनरेटरला जोडले आणि जनरेटरपासून पुढे विद्युत ऊर्जा निर्मिती होणार आहे. आता यामध्ये सुद्धा आपल्याला संगणक यंत्र वापरलेले आहे. संगणक यंत्र जसे पाण्यापासून वाफ तयार झाली, ही वाफ टर्बाइन वरती सोडली आणि पुन्हा त्यातून जी उरलेली वाफ आहे किंवा कमी दाबाची जी वाफ आहे ही वाफ पुन्हा या संगणक यंत्रामध्ये येणार आहे, कूलिंग टॉवर मध्ये येणार आहे. तिथे त्या वाफेचे पाण्यामध्ये रूपांतर होणार आणि पुन्हा ते पाणी या ठिकाणी जे पाणी आपण तिथे गरम केलेले आहे बॉयलर मध्ये, तिथे ते पुन्हा आपण ऍड करणार आहोत. अशा प्रकारे हा त्याचा काय आहे, एक प्रकारचा फ्लो आहे. बघूया आपण त्याच्या या आराखड्यानुसार. हा आहे त्याचा आराखडा. आराखड्यामध्ये बघा, पहिल्यांदा इथे तुम्हाला दाखवलेले आहे की हे अणुभट्टी, त्याचबरोबर नियंत्रक कांड्या दिलेल्या आहेत. तर या अणुभट्टीमध्ये आता या ठिकाणी इंधन म्हणून काय वापरलेले आहे, तर युरेनियम आणि प्लुटोनियम हे दोन वापरलेले आहेत. या ठिकाणी त्यांचे अणुकेंद्रकाचे विभाजन होणार आहे, उष्णता निर्माण होणार आहे आणि त्या उष्णतेवरती पाणी तापवणार आहोत. तर आता इथे ही उष्णता निर्माण होणार, या ठिकाणी हे जे पाणी आहे हे पाणी गरम होणार आणि त्याची जी वाफ आहे ही पाण्याची वाफ अशा प्रकारे इथे हे टर्बाइन्स दिसते. तर या टर्बाइन्स वरती जाणार. ह्या टर्बाइन्सचे चाके किंवा जे पातं आहे ते पातं फिरणार. पातं फिरलं की ऑटोमॅटिकली जनरेटरमध्ये जो चुंबक जोडलेला आहे हा चुंबक फिरणार. चुंबक फिरला की विद्युत वाहक तारेभोवती चुंबकीय क्षेत्र बदलणार आणि त्यापासून विद्युत निर्मिती होणार. हे झालं आपलं इथपर्यंत. आता इथपर्यंत ही आपण काय बघितलं मगाशी की पाण्याची वाफ टर्बाइन्स वरती येते. जेव्हा हे टर्बाइन फिरणार त्यानंतर काय होणार, याची जी वाफेची जी काही उष्णता आहे किंवा त्याचा जो दाब आहे हा दाब कमी होणार. त्यामुळे ही जी वाफ आहे ही वाफ आपण पुन्हा कलेक्ट करणार आणि ती अशी आपण या कूलिंग टॉवर मध्ये सोडणार. कूलिंग टॉवर मध्ये काय होणार, त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होणार. पुन्हा ते थंड पाणी हळूहळू इकडून जाऊन आपल्याला पुन्हा या बॉयलर मध्ये ऍड होणार. तर हा झाला त्याचा आराखडा किंवा त्याचे हे वर्किंग अशा प्रकारे असणार आहे. आता तुमच्या 100% लक्षात राहावं यासाठी ऍड केलेला हा शॉर्ट व्हिडिओ. इथे या ठिकाणी ह्या अणूचे विभाजन केलेले आहे, अणुकेंद्रकाचे विखंडन झालेले आहे, उष्णता निर्माण झालेली आहे, त्याच्यावरती पाण्याची वाफ झालेली आहे आणि ही पाण्याची वाफ टर्बाइन वरती सोडली. टर्बाइन्स फिरले, पुढे जनरेटर मधला चुंबक फिरला आणि इलेक्ट्रिसिटी निर्माण झाली. पुन्हा त्या पाणी जे उरलेले जे पाणी आहे, उरलेली जी वाफ आहे ही उरलेली वाफ याचे पुन्हा आपण पाणी, इथं बघा पाण्याचे डॉट्स दिसत आहेत, हे पाणी पुन्हा आपण काय करणार आहोत, कंडेन्स म्हणजे ते त्याचे रूपांतर, वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये करून हळूहळू पुन्हा त्या बॉयलर मध्ये सोडणार आहे. तर विद्यार्थ्यांनो इथे तुम्हाला नियंत्रक कांड्या असं म्हणून दिसत आहे. तर या नियंत्रित कांड्या ऍड का केलेल्या असाव्यात, तर याचं कारण काय आहे, जेव्हा अणुभट्टीमध्ये आपण अणूचे विभाजन करतो
तेव्हा त्याच्यापासून अति प्रमाणात उष्णता ऊर्जा निर्माण होऊ नये आणि जर होऊ नये यासाठी या नियंत्रित कांड्या ऍड केलेल्या आहेत. जर समजा नियंत्रित कांड्या बसवल्याच नाही तर काय होईल, तर अणूपासून जी उष्णता ऊर्जा निर्माण होणार आहे ही ऊर्जा जास्त प्रमाणात निर्माण होईल आणि त्यापासून काही अपघात होण्याची शक्यता असते. तर असे अपघात होऊ नये म्हणून त्या ठिकाणी एक नियंत्रण व्हावं किंवा एक कंट्रोलिंग व्हावं यासाठी त्या नियंत्रक कांड्या बसवलेल्या असतात. तर या अणुविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतरण कसे होते याचा हा फ्लो चार्ट आहे किंवा फ्लो डायग्राम. बघा, पहिला अणुतील जी ऊर्जा आहे ही ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होते, औष्णिक ऊर्जेमध्ये होते. आता ही जी औष्णिक ऊर्जा आहे याच्यामुळे काय होते, पाणी गरम होते, त्याच्यापासून वाफ होते, त्याचे रूपांतर कशामध्ये होते, वाफेतील गतीज ऊर्जेमध्ये त्याचे रूपांतर होते. ही जी गतीज ऊर्जा आहे पुढे कुठे सोडली जाते, टर्बाइन्स वरती सोडली जाते. त्यामुळे त्याचे रूपांतर कुठे होते, टर्बाइन्स मधील गतीज ऊर्जेवरती होते आणि या गतीज ऊर्जेचे रूपांतर पुन्हा विद्युत ऊर्जेमध्ये होते. तर हा झाला त्यातील ऊर्जा रूपांतरणाचा फ्लो चार्ट. आता मगाशी आपण बघितलं की अणुचे विखंडन होते किंवा अणुकेंद्रकाचे विभाजन होते, म्हणजेच नेमकं काय होतं आणि ती प्रक्रिया कशी होते हे बघूया. स्टुडंट्स, ही जी अणुविखंडन प्रक्रिया कशी होते याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे ही प्रोसेस जरा व्यवस्थित लक्ष देऊन बघा. मी या ठिकाणी एक पिक्चर्स ऍड केलेला आहे, तर एक छोटा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा ऍड केलेला आहे, त्याद्वारे मी समजावून सांगते. पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे युरेनियम हा किती आहे, 235 असतो. याच्यावरती जर न्यूट्रॉनचा मारा केला तर त्याचे रूपांतर कशामध्ये होणार आहे, युरेनियम 236 मध्ये होणार आहे. आता युरेनियम 236 हा जो आहे हा कसा आहे, अत्यंत अस्थिर आहे. त्यामुळे त्याच्यापासून बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होऊन 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. बघा, बेरियम आणि क्रिप्टॉन यांचे विखंडन होऊन त्यापासून 3 हे न्यूट्रॉन बाहेर पडलेले आहेत. त्याचबरोबर 200 MeV इतकी ऊर्जा यामधून बाहेर पडलेली आहे. आता यापासून पुन्हा 3 न्यूट्रॉन्स तयार झालेले आहेत. तर हे पुन्हा 3 न्यूट्रॉन्स या पुन्हा 235 युरेनियम वरती मारा करतील. त्याच्यापासून पुन्हा 236 मध्ये त्याचं रूपांतर होईल. पुन्हा काय होईल, बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होईल. त्याचबरोबर त्याच्यापासून पुन्हा 200 MeV इतकी ऊर्जा बाहेर पडेल. म्हणजे ही एक प्रकारची काय झाली, साखळी तयार झाली. एकदा जर युरेनियम 236 मधून बेरियम क्रिप्टॉन बाहेर पडले, 3 न्यूट्रॉन बाहेर पडले, तर ते 3 न्यूट्रॉन पुन्हा पुढचे 3 युरेनियम वरती मारा करणार, तिथून पुन्हा 3 वेळेला ऊर्जा निर्माण होणार. ठीक आहे, तर अशी ती एक प्रकारची साखळी होत जाते. आता ही अशी ऊर्जा निर्माण होत जाते, या ऊर्जेवरती काहीतरी नियंत्रण ठेवायला हवं, म्हणूनच त्या अणुभट्ट्यांमध्ये ते कंट्रोलिंग रॉड्स किंवा नियंत्रित कांड्या बसवलेल्या असतात. तर वरती इथं मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा ऍड केलेला आहे. युरेनियम 235 वरती जर न्यूट्रॉनचा मारा केला तर त्याच्यापासून बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होतो. त्याचबरोबर 3 न्यूट्रॉन्स तयार होतात आणि हे न्यूट्रॉन्स बरोबर 200 MeV इतकी ऊर्जा सुद्धा त्यातून बाहेर पडते. आता बघूया या अशा प्रकारची ऊर्जा निर्माण केल्यामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण होतात. तर त्यामध्ये पहिली समस्या, अणु ऊर्जा निर्मिती केंद्रामधून अधिक इंधनाचे अणुविखंडन झाल्यानंतर त्यापासून जे तयार होणारे पदार्थ आहेत, म्हणजे जे वेस्टेज आहे, हे वेस्टेज जे पदार्थ आहेत हे पदार्थ कसे आहेत, धोकादायक आहेत. त्यामधून काही आण्विक प्रारणे बाहेर पडतात आणि अशा पदार्थांच्या किंवा ह्या आण्विक कचरा म्हणूयात आपण, या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, हा प्रश्न शास्त्रज्ञांच्या समोर पडलेला आहे. त्यानंतर समजा अणु ऊर्जा केंद्र जे आहे त्याच्यामध्ये जर काही अपघात घडलाच तर त्यामधून बाहेर पडणारे आण्विक प्रारणे आहेत, याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. इथे मी पिक्चर ऍड केलेला आहे. आणि 2 नंबरचं जी काही समस्या आपण याच्याबद्दल चर्चा केली, तर चेर्नोबिल ऍक्सिडेंट जो आहे याच्यामध्ये काय झालं, अणु ऊर्जा निर्मिती केंद्र आहे याच्यामधून आण्विक प्रारणे बाहेर पडली आणि त्यापासून मोठ्या प्रमाणात जीवितहानी निर्माण झालेली आहे. तर या ठिकाणी आपण चेर्नोबिल हे एक एक्झाम्पल घेऊया आणि त्या खाली पिक्चर्स ऍड केलेले आहे. कशाशी रिलेटेड आहे, तर आण्विक कचरा आहे, या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न शास्त्रज्ञांच्या समोर पडलेला आहे.
तर विद्यार्थ्यांनो, या पाठाचा हा पहिले 2 पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. फर्स्ट पार्ट मध्ये आपण ऊर्जा म्हणजे काय बघितलं, विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कोणते तत्व वापरले जाते आणि त्याच्यामध्ये जे टर्बाइन्स आहे, हे टर्बाइन फिरवण्यासाठी वेगवेगळे जे स्रोत वापरलेले आहेत, या स्रोतांच्या नुसार त्याचे जे प्रकार आहेत हे प्रकार सुद्धा बघितले आहेत. त्यातलाच एक प्रकार आता सुद्धा आपण बघत आहोत, तो आहे नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. आता मागच्या पार्ट मध्ये आपण 2 प्रकार बघितले. पहिला बघितला की औष्णिक ऊर्जेवरती आधारित आणि दुसरा होता तो होता आण्विक ऊर्जेवरती आधारित. तर हे दोन्ही प्रकार आपण बघितले. आता हा तिसरा प्रकार आहे तो आहे नैसर्गिक वायूवरती. नैसर्गिक वायू कोणते कोणते आहेत? एलपीजी, सीएनजी, हे आपण जे याला नॅचरल गॅसेस किंवा नैसर्गिक वायू म्हटलं आहे. तर याच्यावरती विद्युत निर्मिती कशी करायची आणि त्याची रचना कशी आहे हे आपण पहिल्यांदा बघूयात. याची रचनेमध्ये बघा काय दिलेलं आहे. पहिल्या बॉक्स मध्ये काय दिलेलं आहे बघा, उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर. म्हणजे आपल्याला उच्च दाबाची जी हवा आहे ती कॉम्प्रेसर थ्रू पाठवायची आहे. कुठे? ज्वलन कप्प्यामध्ये. तर या ठिकाणी हा जो ज्वलन कप्पा आहे इथे काय होणार की उच्च दाबाची हवा येणार, त्याचबरोबर नैसर्गिक वायू एलपीजी, सीएनजी आहेत यापैकी एक इथे येणार आणि या ठिकाणी त्यांचं काय होणार, ज्वलन होणार आणि त्या ज्वलनापासून जी उच्च दाबाच्या वायू तयार होणार आहे, हा वायू किंवा ती वाफ जी आहे ही वाफ टर्बाइन्स वरती फेकली जाणार. टर्बाइन्स फिरले की टर्बाइन्सद्वारे त्याला जोडलेले जे चुंबक आहे हे चुंबक कुठे असणार आहे? जननित्रामध्ये असणार आहे. चुंबक फिरले जाणार. चुंबक फिरले की तिथे असणारे भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलणार आणि विद्युत वाहक तारेमध्ये विभवांतर बदलली जाणार आणि विद्युत ऊर्जा निर्मिती होणार. तर अशा प्रकारे याची ही रचना आहे. ठीक आहे. आता याच्यानुसार त्याचा आराखडा कसा आहे हे बघूया. याच्या आराखड्यामध्ये काय दिलेले आहे बघा, हवा आपण काय केलेली आहे, कॉम्प्रेस केलेली आहे आणि ती ज्वलन कक्षामध्ये पाठवलेली आहे. तो एक कप्पा आहे आणि त्याचबरोबर स्रोत काय आहे तर नैसर्गिक वायू हा सुद्धा इथे पाठवलेला आहे. या दोघांचे इथे काय होणार, ज्वलन होणार. त्यानंतर त्या ठिकाणी जी वाफ तयार होणार आहे ही वाफ आपण कुठं पाठवली, टर्बाइन्स वरती पाठवली. टर्बाइन्स काय होणार, तिथे त्याची जी पाती आहे ती पाती फिरू लागले की हळूहळू त्याच्या पुढे जो चुंबक जोडलेला आहे हा चुंबक सुद्धा फिरू लागणार आणि ऑटोमॅटिक जननित्रामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती होणार. हे झालं विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होते याच्याबद्दल. आता जी वाफ आपण सोडलेली आहे ही वाफ जेव्हा टर्बाइन्स फिरल्यानंतर जी उरलेली वाफ आहे ती काय होते, उष्ण वायूच्या द्वारे बाहेर फेकली जाते. तर हा झाला नैसर्गिक वायूच्या आधारावरती विद्युत निर्मिती केंद्र कशी करायची याचा हा आराखडा होता किंवा त्याची टेक्नॉलॉजी कशी असते याबद्दलचा हा आराखडा होता. इथेपर्यंत समजला आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला. आता पुढे यामध्ये हे जे केंद्र आहे विद्युत केंद्रातील ऊर्जा रूपांतर कसं होतं हे बघा. पहिल्यांदा काय आहे, नैसर्गिक वायू आहे. नैसर्गिक वायूमध्ये कशा प्रकारची ऊर्जा असणार आहे तर रासायनिक ऊर्जा असणार आहे. या रासायनिक ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होणार तर जे ज्वलन झालेला वायू आहे किंवा तो जो वायू आपल्याला आपण ज्वलन कप्प्यामध्ये जो जाळला त्याचं ज्वलन केलं त्याच्यापासून जी वाफ निर्माण झाली या वाफेच्या गतीज ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर झालं. आता या गतीज ऊर्जेचं आपण पुढे ती जी वाफ होती ती कुठे सोडली, टर्बाइनवरती सोडली. त्यामुळे पुढे त्याचं रूपांतर काय झालं, टर्बाइन मधील गतीज ऊर्जेमध्ये झालं. टर्बाइन फिरू लागलं, टर्बाइनला गती मिळाली त्यामुळे टर्बाइन मधील गतीज ऊर्जेमध्ये झालं आणि त्यानंतर पुढे ते जननित्राद्वारे त्याच्या थ्रू त्याचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये झालं. तर ही होती त्याची ऊर्जा रूपांतरणाचा फ्लोचार्ट. आता असे हे जे भारतामध्ये आपल्या नैसर्गिक वायूच्या आधारावरती विद्युत निर्मिती केंद्र आणि त्याची क्षमता कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत याचा एक चार्ट बघूयात आपण. तर या ठिकाणी मी चार्ट हा ऍड केलेला आहे. ठिकाणं बघा कोणती कोणती आहेत आणि त्याच्या पुढे राज्य दिलेले आहेत, त्याची क्षमता सुद्धा दिलेली आहे. तर तुम्ही हा जो चार्ट आहे हा चार्ट बघू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये हा चार्ट दिलेला आहे. पार्ट 1 मध्ये सांगितलं की हा जो चॅप्टर आहे हा चार्ट अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि जर समजा तुम्ही तो माझ्याबरोबर शिकून घेत आहात तर तुम्हाला तो अधिक इंटरेस्टिंग आणि अधिक सोपा वाटणार आहे. तर आपला आता पुढचा पॉइंट आपण बघूया, तो आहे विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. ठीक आहे. आता याच्या आपण प्रकार बघितले, 3 प्रकार बघितले इथून पाठीमध्ये. तर या सगळ्या प्रक्रियांमुळे किंवा या प्रकारांमुळे पर्यावरणावरती काय परिणाम होतो, त्याचा पर्यावरणावरती काय काय दुष्परिणाम होतात, परिणामी आपल्या मानवावरती त्याचे काय काय परिणाम होतात हे सर्व आपण आता बघणार आहोत. आता यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, जे 3 प्रकार आपण बघितले त्यामध्ये ऊर्जा स्रोत जे होते ते कोणते कोणते होते, कोळसा होता, खनिज तेल होतं आणि नैसर्गिक वायू होतं. त्याचबरोबर काही अणुविखंडन करून सुद्धा आपण विद्युत ऊर्जा निर्मिती केली.
तर हे जे प्रकार आहेत या प्रकारांमधून जी विद्युत ऊर्जा निर्माण केली त्यापासून पर्यावरणाला काय होतात, दुष्परिणाम होतात, पर्यावरणाचे प्रदूषण होते, पर्यावरणाला ते हानिकारक आहे. म्हणजेच आता मी एक्झाम्पल सांगते. कोळसा, आपण ऊर्जा स्रोत कोळसा म्हणून वापरला, कोळशाचे ज्वलन केले, त्याच्यापासून पाणी गरम करून जी वाफ आहे ही वाफ टर्बाईन वरती सोडली, टर्बाईन फिरले आणि त्याच्यापासून पुढे विद्युत ऊर्जा निर्माण झाली. तर या ठिकाणी जेव्हा आपण कोळसाचे ज्वलन केले त्यापासून जो बाहेर पडणारे वायू होते त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड होता. जर कोळशाचे ज्वलन किंवा कोळसा हा अपूर्णपणे त्याचं ज्वलन झालं तर त्यापासून कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो. हा कार्बन मोनॉक्साईड जो आहे हा मानवासाठी अत्यंत घातक आहे. त्याचबरोबर नायट्रोजन डायऑक्साईड सुद्धा बाहेर पडतो. हे जे सर्व घातक वायू आहेत हे सर्व घातक वायू वातावरणामध्ये मिसळतात आणि त्यापासून वातावरणाचे परिणामी पर्यावरणाचे काय होते, प्रदूषण होते. हे सर्व कशामुळे होते, कोळशाचे ज्वलन केल्यामुळे. आता हा झाला पहिला पॉइंट. त्याचबरोबर कोळशाचे जे साठे आहेत, भूगर्भातील साठे आहेत, हे कसे आहेत, मर्यादित आहेत. ते थोड्या का दिवसांनी असेना किंवा थोड्या वर्षांनी का असेना ते कधी ना कधी संपणार आहेत आणि त्याच्या वापरावरती एक मर्यादा येणार आहे. हे झालं कोळशाच्या बाबतीत. आता खनिज तेल, नैसर्गिक वायू यांच्या बाबतीत काय आहे बघा. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू जे आहेत हे तयार होण्यासाठी विद्यार्थ्यांनो हजारो लाखो वर्ष लागतात. त्यामुळे यांचे सुद्धा जे साठे आहेत हे साठे आता त्याचे जे मात्रा आहे ही मात्रा हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि भविष्यामध्ये यांचे जे साठे आहेत हे साठे आता संपणार आहेत. त्यामुळे याचा वापर सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात करायचा आहे आणि त्याच्या उपलब्धतेवरती मर्यादा येणारच आहे. हे झालं या तिन्हीच्या बाबतीत. त्याचबरोबर आपण आणखीन एक प्रकार बघितला तो होता आण्विक ऊर्जा निर्मिती केंद्र. तर याच्या आधारावरती अणु ऊर्जेच्या आधारावरती जी आपण विद्युत ऊर्जा निर्मिती केली त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, तर जे आपण अणुचे विभाजन करणार त्याच्यापासून जो आण्विक कचरा बाहेर पडतो, हा जो कचरा आहे या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न शास्त्रज्ञांच्या समोर पडलेला आहे. त्याचबरोबर समजा आपण जे अणुचे विखंडन करतो त्याच्यामध्ये जर सपोज काही कंट्रोलिंग झालं नाही, जर काही अपघात घडला तर त्यापासून जी जीवितहानी होते ही जीवितहानी मोठ्या प्रमाणावरती असते. त्यामुळे तो जो प्रकार आहे हा प्रकार सुद्धा धोकादायकच आहे. आता हे सर्व स्रोत वापरून आपण विद्युत निर्मिती करत आहोत हे ठीक आहे, पण याच्यापासून पर्यावरणाला भरपूर असे त्याचे दुष्परिणाम आहेत. पर्यावरणाला ते हानिकारक आहे. तर यासाठी आपल्याला उपाय काय करायचा आहे, विद्युत निर्मिती तर आपल्याला करायचीच आहे, विद्युत ऊर्जा आपल्याला हवीच आहे कारण आपली ती एक प्राथमिक गरज बनलेली आहे. तर आपल्याला विद्युत निर्मिती करायची आहे त्यासाठी आपण काय करावे लागेल, तर हरित ऊर्जा ज्या आहेत या हरित ऊर्जांचा आपण विचार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त त्यांचा वापर करून त्याच्याद्वारे आपण विद्युत निर्मिती केली पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी मी आता सेकंड पॉइंट ऍड केलेला आहे पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे. अर्थातच आपण हरित ऊर्जेच्या दिशेने एक पुढचे पाऊल टाकले गेले पाहिजे जेणेकरून पर्यावरणामध्ये कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही, पर्यावरणाला त्यापासून कोणत्याही प्रकारचा हानी होणार नाही, प्रदूषण होणार नाही. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आता हरित ऊर्जा म्हणजेच काय, आपल्याला भरपूर मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, वारा उपलब्ध आहे, पाणी उपलब्ध आहे आणि हे सर्व कसे आहेत, शाश्वत आहेत, ते कधीही न संपणारे आहेत. सूर्यप्रकाश कधीही संपणार नाही, वारा कधीही संपणार नाही, पाणी कधीही संपणार नाही. तर या सगळ्याचा वापर करून आपल्याला विद्युत निर्मिती करायची आहे, विद्युत ऊर्जा आपल्याला निर्माण करायची आहे. तर आता ती निर्माण करण्यासाठी सुद्धा त्याचे सुद्धा जे प्रकार आहेत हे प्रकार काय आहेत, या प्रकारांमध्ये कोणती कन्सेप्ट वापरलेली आहे, कोणती टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, त्याशिवाय त्याचे सुद्धा काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, हे सर्व आपण आता बघणार आहोत. तर त्यामधला पहिला आहे तो आहे जलविद्युत ऊर्जा निर्मिती. म्हणजे पाण्यापासून आपण विद्युत ऊर्जा निर्मिती कशी करायची. तर यासाठी काय करावं लागेल, मोठी धरणे बांधावे लागेल, पाणी आपल्याला साठवून ठेवावे लागेल. जे पाणी साठवलेले आहे या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते, स्थितीज ऊर्जा असते. बघा रचनेमध्ये पहिलाच पॉइंट काय आहे, पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा. म्हणजे जी पाणी आहे, साठवलेले पाणी आहे त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. आता या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर आपल्याला गतीज ऊर्जेमध्ये करायचे आहे. म्हणजे ते पाणी आपल्याला फोर्सनी खालीपर्यंत सोडवायचे आहे किंवा वेगाने ते त्या टर्बाईन्स वरती सोडवायचे आहे.
आता बघा पुढचा पॉईंट काय आहे, पाण्यावर चालणारे टर्बाईन. तर पाण्यावर चालणारे टर्बाईनची पाती फिरण्यासाठी जे स्थितीज ऊर्जेमध्ये पाणी आहे, जे साठवलेले पाणी आहे, हे वेगाने आपल्याला त्या टर्बाईन्स वरती सोडायचे आहे. त्यानंतर ते टर्बाईन्स फिरेल आणि ऑटोमॅटिकली जनित्रामध्ये जो चुंबक आहे हा चुंबक फिरला जाईल आणि त्यापासून पुढे विद्युत ऊर्जा निर्माण होईल. ही झाली त्याची रचना. आता त्या प्रकारामध्ये त्या ऊर्जा ज्या आहेत या ऊर्जांचं रूपांतर कसं होतं हे बघूया. पहिला, पाण्यामध्ये कुठल्या प्रकारची ऊर्जा असते, कारण ते पाणी आपण धरणामध्ये साठवलेले आहे तर त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. ठीक आहे, साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. ही स्थितीज ऊर्जा आपल्याला गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर करायचे आहे. त्यासाठी आपल्याला ते पाणी वेगाने खाली सोडावे लागेल. म्हणजेच त्या पाण्यामध्ये कुठली ऊर्जा असेल, पुन्हा गतीज ऊर्जा असेल. आता ही गतीज ऊर्जा आपल्याला टर्बाईन्स वरती सोडायची आहे. म्हणजे टर्बाईन मधील गतीज ऊर्जा आणि पुढे टर्बाईन मधील गतीज ऊर्जा, टर्बाईन फिरू लागले की त्यापासून जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होणार आहे. तर हे झाले त्यामध्ये असणारे ऊर्जा रूपांतरणाचा फ्लो चार्ट. आता बघूयात आपण त्याचा आराखडा कसा असतो. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो चॅप्टर आहे हा खूपच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला प्रत्येक पॉइंट हा इंटरेस्टिंग वाटेल. ठीक आहे, चला तर आता आपण याचा बघूयात आराखडा कसा आहे. आराखड्यामध्ये बघा काय दाखवलेले आहे. इकडच्या साईडला ही तुम्हाला इथे ही भिंत दिसत आहे, ही धरणाची भिंत आहे आणि इकडे हा पाणी साठवलेला आहे. आता ह्या साठवलेल्या पाण्याची जी काही ऊर्जा आहे ही स्थितीज ऊर्जा आहे. तसेच इथे पॉईंट सुद्धा दिलेले आहेत, उंचीनुसार ते पॉईंट दिलेले आहेत ए, बी आणि सी. तर या ठिकाणी हे धरण दिलेले आहे आणि धरणाची इथे ही एक झडप किंवा ही अशी भिंत दाखवली आहे. जेव्हा आता पुढे बघा इकडच्या साईडला खालच्या बाजूला टर्बाईन्स बसवलेले आहे. टर्बाईन्सला वरती ऑटोमॅटिकली जे काही जनरेटर आहे या जनरेटरमध्ये चुंबक फिरवण्यासाठी त्याची कनेक्शन्स वगैरे केलेले आहेत आणि पुढे इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेली आहे. तर ते कशी बघा, जेव्हा या ठिकाणी हे जो झडप आहे किंवा हा जो दरवाजा आहे हा दरवाजा उघडला जाईल, इथे जो पाण्याचा सोर्स आहे या पाण्याचा सोर्स इथून असा खाली वेगाने वाहायला सुरू होईल. जेव्हा पाणी हा वेगाने वाहायला सुरू होईल, इथे जे हे टर्बाईन्स बसवलेले आहेत टर्बाईन्सची पाती फिरायला लागतील. टर्बाईन्सची पाती फिरले की इथे वरती हा चुंबक जोडलेला आहे, चुंबक सुद्धा फिरायला लागेल आणि आतमध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. तर हे झालं की पाण्यापासून विद्युत निर्मिती केंद्र जे आहेत यांचा आराखडा अशा प्रकारचा असतो. आता याच्यावरती 3 प्रश्न विचारलेले आहेत. या तिन्ही प्रश्नांची उत्तर काय आहेत हे आपण बघूया. पहिला प्रश्न विचारलेला आहे, बिंदू बी या संदर्भात किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल. ठीक आहे, तर बिंदू बी या ठिकाणी दिसतो बघा आपल्याला. बिंदू बी या ठिकाणी पाण्याचा साठा जो आहे या पाण्याचा साठा कशामध्ये असणार आहे, स्थितीज ऊर्जेमध्ये असणार आहे. जेवढे पाणी हे या झडपेद्वारे वेगाने जाईल म्हणजे त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, गतीज ऊर्जेमध्ये होईल, तितक्या पाण्याच्या साठाद्वारे तिथे ऊर्जा निर्मिती होईल. हे याचं उत्तर. त्यानंतर दुसरा प्रश्न, टर्बाईन पर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू ए या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल. समजा आता इथे हे जो दरवाजा आहे किंवा इथे झडप असं नाव दिलेलं आहे, हा जर इथं असेल किंवा इतक्या वरती असेल, या उंचीवरती असेल तर त्याचा काय परिणाम होईल हा प्रश्न विचारलेला आहे. पहिल्यांदा आपण प्रश्न समजावून घेऊया. ए या बिंदूपासून जर इथे हा दरवाजा असेल आणि इथून जर दरवाजा आपण हा उघडा केला तर काय होईल विद्यार्थ्यांनो, बघा ह्या उंचीवरती दिलेला आहे म्हणजे इतक्या पाण्याच्या उंचीवरून हे पाणी जर खाली असे वाहायला लागले तर त्याचा जो वेग असणार आहे, त्याची जी गती असणार आहे कशी असणार आहे, जास्त असणार आहे कम्पेअर टू बी. त्यामुळे इथून जे पाणी बाहेर पडणार, इथून जे पाणी हळूहळू इकडे येणार याची गती जास्त असणार आहे. गती जास्त असल्यामुळे इथे जे टर्बाईन्स आहे टर्बाईनचे फाते कसे होणार, अधिक गतीने फिरू लागणार. ते जर जास्त गतीने फिरू लागले तर त्यापासून आतमध्ये जे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे जनरेटरमध्ये ही परिणामी जास्त प्रमाणात होणार आहे. हे झालं आपला सेकंड क्वेश्चनचा आन्सर. आता तिसरा क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा, टर्बाईन पर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू सी या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवरती काय परिणाम होईल. आता बघा या ठिकाणी आता आपण बघितलं बी पासून केली तर काय परिणाम होणार, ए पासून केलं तर काय परिणाम. आता सी पॉइंट सुद्धा दिलेला आहे. आता सी पॉइंट जो दिलेला आहे याची उंची किंवा इथे असणाऱ्या पाण्याची उंची कशी आहे, कमी आहे.
त्यामुळे पाण्याचा जो वेग आहे, इथून बाहेर पडण्याचा जो वेग आहे, हा वेग कसा असणार आहे, कमी असणार आहे. त्यामुळे तिथील गतीज ऊर्जा कशा प्रकारे असणार आहे, कमी प्रमाणात असणार आहे. त्यामुळे इथून जे पाणी बाहेर पडणार, हे पाणी हळूहळू बाहेर पडणार. त्यामुळे इथे टर्बाईन्स बसवलेले आहेत. टर्बाईन्सचे जे पाते आहेत हे कशी फिरणार, हळूहळू फिरणार. परिणामी आतमध्ये जो चुंबक बसवलेला आहे जनरेटरमध्ये, हा चुंबकाची गती सुद्धा कमी असणार आणि त्यामुळे जी विद्युत निर्मिती होणार ही सुद्धा कमी होणार. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील असं मी गृहीत धरते. आता आपण बघूया पुढचा पॉइंट. तर ह्या जे जलविद्युत निर्मिती आहेत याचे काय काय फायदे आहेत हे बघूया. त्यामध्ये पहिला फायदा काय आहे की ही जी विद्युत निर्मिती आपण केली किंवा हे जे केंद्र आहेत याच्यापासून कुठल्याही प्रकारची पर्यावरणाला हानिकारकता होत नाही, किंवा त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही, कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. कारण या ठिकाणी आपण कुठलेच इंधन वापरलेले नाही, कुठल्याच इंधनाचे ज्वलन सुद्धा केलेले नाही. हा झाला त्याचा पहिला फायदा. आता दुसरा फायदा काय आहे बघा. धरणात जर पुरेसे पाणी साठा असला तर तेव्हा त्या ठिकाणी वीज निर्मिती करणे हे शक्य असते. हा झाला दुसरा. तिसरा फायदा काय असणार आहे, जेव्हा वीज निर्मिती करतो त्यावेळेला ते जे धरणात पाणी आहे हे पाणी आपण इतर कारणासाठी सुद्धा वापरले जाऊ शकते. जर ते पाणी इतर कारणासाठी वापरले तर त्याचा इतका फार मोठा परिणाम त्या विद्युत निर्मिती केंद्रावरती होत नाही. कारण पावसाचे पाणी पडले की ऑटोमॅटिक ते धरण पुन्हा भरते, पुन्हा वीज निर्मिती शक्य होते. तर हे झाले त्याचे 3 फायदे. आता जसे फायदे आपण बघितले तसेच त्याच्या काही समस्या सुद्धा आहेत, त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम सुद्धा आहेत, हे सुद्धा आपण डिस्कस करूया. त्यातला पहिला म्हणजे काय, तर आपण आता पाणी हे मोठ्या प्रमाणात साठवलेले आहे, त्यासाठी मोठमोठी धरणे बांधलेली आहेत. तर ही धरणे बांधण्यासाठी जागा लागणार आहे. त्यामुळे या साठवलेल्या पाण्यामुळे त्याच्या पाठीमागची जी जागा आहे, जी मोठी जमीन आहे, जी त्या ठिकाणी असणारी गावे आहेत, ही गावे विस्थापित होऊ शकतात. कारण त्या गावांमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांची त्या ठिकाणी घरे असतात, त्यांची त्या ठिकाणी शेत जमिनी असतात. ओके, तर या लोकांचा जो तिथे जे लोक आहेत या लोकांना दुसरीकडे हलवले जातं किंवा त्याला पुनर्वसन असं म्हणतात. तर हा पुनर्वसनाचा जो मोठा प्रश्न आहे, हा प्रश्न सरकारसमोर उभा राहतो. त्याचबरोबर कारण जे त्या ठिकाणी लोक राहिलेले असतात त्या खेडेगावामधली किंवा त्या गावामधली लोक सहजासहजी आपले गाव सोडून, आपले घर सोडून किंवा तिथे त्यांचं जे शेत जमीन असते हे सोडून बाहेरच्या गावी जाण्यासाठी किंवा दुसरीकडे जाण्यासाठी ते तयार नसतात. त्यामुळे तो एक मोठा प्रश्न असतो. तसेच त्या ठिकाणी समजा सुपीक जमीन असेल, एखादं जंगल असेल, तर हे सर्व तिथे येणाऱ्या पाण्याखाली जाऊ शकतं. हा झाला त्याचा पहिला प्रॉब्लेम. तर दुसरा प्रॉब्लेम काय आहे, आपण धरणामध्ये जे पाणी साठवतो हे पाणी कसे आहे, वाहते नसून ते साठवलेले आहे. त्यामुळे काही वेळा त्यामध्ये जे जलचर आहेत, हे जलचर किंवा तिथे जी सजीव सृष्टी आहे यांच्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. तर इथे मी 2 पिक्चर्स ऍड केलेले आहेत. हा आपला आहे की जे लोक आहेत त्या लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे किंवा ते पुनर्वसित विस्थापित होऊ लागलेले आहेत. आणि दुसरा म्हणजे तिथे जे धरणामध्ये जे पाणी साठवलेले आहे, या साठवलेल्या पाणी बॅकवॉटर जे असतं, या बॅकवॉटरमध्ये जे सजीव सृष्टी आहेत, काही जलचर आहेत, हे जलचर काही कारणामुळे तिथे मृत होऊ शकतात. तर हे त्याच्या समोरचे काही प्रॉब्लेम्स आहेत. आता बघूयात अशी भारतामधले कोणते कोणते जलविद्युत केंद्र आहेत आणि त्याची निर्मिती क्षमता किती आहे. तर या ठिकाणी मी चार्ट ऍड केलेला आहे, ठिकाण दिलेलं आहे, राज्य दिलेलं आहे आणि क्षमता दिलेली आहे. तर पहिला आहे उत्तराखंड मधील टेहरी हे ठिकाण आहे, त्याची क्षमता आहे 2400 मेगावॅट. इथं पहिलं पिक्चर मी या ठिकाणी ते ऍड केलेलं आहे. दुसरं आहे ते आहे कोयना डॅम, महाराष्ट्रामधले हे आहे, त्याची क्षमता जी आहे ती आहे 2960 मेगावॅट. हे जे दुसरं पिक्चर ऍड केलेलं आहे हे आहे कोयना डॅमचं आहे. त्यानंतर तिसरा आहे आंध्र प्रदेश मधील श्रीशैलम, याची जी क्षमता आहे ही 1670 मेगावॅट इतकी आहे. हे तिसरं पिक्चर याचं आहे. आणि चौथा आहे नाप्ता जाफरी, हिमाचल प्रदेश या राज्यामधील हा प्रोजेक्ट आहे. याची जी क्षमता आहे ही आहे 1500 मेगावॅट. ठीक आहे, तर हे सर्व पिक्चर्स आणि हा जो चार्ट आहे हा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. चला तर आता पुढच्या पॉइंटकडे वळूया. पुढचा पॉइंट आपला आहे पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती. आपण आता बघितलं जलविद्युत निर्मिती केंद्र कशा प्रकारे असतात, पवन ऊर्जेवरती आधारित बघूयात. या ठिकाणी जी रचना असणार आहे ती रचना पहिल्यांदा समजून घेऊयात, त्यानंतर त्याचा आराखडा कसा असतो हे बघूयात. पहिल्यांदा विशिष्ट वेगाने वाहणारे वारा. हे जो वारा आहे हा हवेवर फिरणारे मोठी मोठी पाते असलेले टर्बाईन बसवले, म्हणजे जे टर्बाईन्स असतात या टर्बाईन्स वरती मोठी मोठी पाते बसवलेले असतात आणि हे पाते जसा जसा वारा येईल तसे ते हल्ले जातात आणि त्याद्वारे टर्बाईन्सला जोडलेले जनरेटर आहे त्यामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती होते. ही त्याची झाली रचना. आता त्याचा आराखडा अशा प्रकारे असतो बघा. जसा वाऱ्याचा फ्लो असेल, वाऱ्याचा जसा
हवा दिशा असेल त्याच्यानुसार इथे ही जी पाती बसवलेली आहे ही पाती फिरणार आणि त्याद्वारे पुढे काही कनेक्शन केलेले आहे, शाफ्ट जोडलेला आहे, बेअरिंग बसवलेले आहेत, गिअरबॉक्स बसवलेले आहेत, ही त्याची जोडणी केलेली आहे आणि त्याद्वारे पुढे हे जी पाती आहे या पात्याला जोडून पुढे जननित्राला जोडलेले आहे. आतमध्ये जननित्रामध्ये काय असतं, चुंबक असतो आणि तो चुंबक फिरला की तिथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन विद्युत निर्मिती होते. हा जो खाली दिलेला आहे हा काय आहे, मनोरा, आधारासाठी दिलेला असा तो मनोरा आहे. तर हा आपण बघितला त्याचा आराखडा कसा असतो. तर आता त्यामध्ये ऊर्जेचे रूपांतर कसे होते आणि त्याचा फ्लोचार्ट कसा असतो हे बघूया. पहिल्यांदा वाहते वारे आहे, या वाहत्या वाऱ्यामध्ये कोणती ऊर्जा असणार आहे, ऑफकोर्स गतिज ऊर्जा असणार आहे. ही गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाइन्स मधल्या गतिज ऊर्जेमध्ये होणार आणि त्यानंतर विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होणार आणि आपली विद्युत ऊर्जा निर्माण होणार आहे. तर आता पवन ऊर्जेवरती आधारित विद्युत निर्मिती केंद्र जे बसवलेले असतात हे आपल्या पृथ्वीपासून वरती जसा जसा वाऱ्याचा फ्लो असेल किंवा वेग असेल याचा अभ्यास करून किंवा तिथं जो भौगोलिक आराखडा आहे याचा अभ्यास करून त्या पवनचक्क्या बसवलेल्या असतात. आता म्हणजेच काय, तर समुद्रकिनारी जी बसवलेली पवनचक्की असते ही थोड्या उंचावरती बसवलेली असते, कारण समुद्रकिनारी जो हवेचा वेग असतो हा हवेचा वेग अगदी वेगाने असतो, जास्त असतो. त्यामुळे तिथे जी पात्यांची लांबी असते ही सुद्धा लांब 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 पाते बसवलेले असतात आणि त्या ठिकाणी जे जनरेट होणारी इलेक्ट्रिसिटी आहे याची क्षमता सुद्धा जास्त असते, जवळजवळ 6000 ते 7000 किलोवॅट इतक्या प्रमाणात ती असते. त्यानंतर पवन ऊर्जा प्रकल्प जे डोंगराळ भागावरती किंवा उंचावरती जे बसवलेले असतात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी थोडा हवेचा फ्लो हा कमी असतो ऍज कम्पेअर टू समुद्रकिनारी असतो. म्हणजेच काय, त्या ठिकाणी जी पात्यांची लांबी आहे ती किती असते, 50 मीटर पर्यंत असते आणि त्याची जी क्षमता आहे ही किती असते, 2000 किलोवॅट पर्यंत असते. आता आपली घरगुती पवनचक्की आपल्या घरगुती कामांसाठी किंवा आपले छोटे छोटे जे आपण प्रोजेक्ट तयार करतो आपल्या कॉलनीज मध्ये वगैरे किंवा एका सिटीमध्ये वगैरे, त्या ठिकाणी जो वाऱ्याचा वेग असणार आहे हा थोडाफार कमी असतो, त्यामुळे तिथे जी पात्याची लांबी आहे ही कमी बसवलेली असते आणि त्याची क्षमता सुद्धा कमी असते, ती जवळजवळ 2 किलोवॅट पर्यंत असते. हे बघितलं आपण की पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती कशी होणार याबद्दल. आता पुढचा पॉइंट अगदी महत्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे कुठला, सौर ऊर्जेवरती आधारित विद्युत केंद्र. आता सौर ऊर्जा आपण वापरायची आहे तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व आपण वापरणार नाही, कारण सौर ऊर्जेवरती जे सौर विद्युत घट आहे याच्यापासून ते सौर जे काही सूर्यकिरण आहे हे सूर्यकिरणाचे डायरेक्ट रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतात. हा झाला त्यातला पहिला पॉइंट. आणि दुसरा म्हणजे काय, सूर्यकिरणापासून आपण औष्णिक ऊर्जा निर्माण करायची आणि त्याद्वारे टर्बाइन्स फिरवून टर्बाइन्सद्वारे जननित्रामध्ये चुंबक फिरवलं जातं आणि त्याद्वारे आपल्याला विद्युत ऊर्जा निर्मिती करायची आहे. तर हे दोन्ही पॉइंट्स आपण बघूया. त्यामधला आता पहिला पॉइंट सौर विद्युत घट. सौर विद्युत घटामध्ये काय होणार आहे, डायरेक्ट जे सूर्यकिरण आहेत, सूर्यप्रकाश आहे याचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे बघा खाली रचना दिलेली आहे, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जा जी आहे त्याच्यामध्ये फोटोव्होल्टाईक परिणाम होतो आणि त्याच्याद्वारे त्याचे दिष्ट विद्युत म्हणजेच काय, डीसी डायरेक्ट डीसी करंट आपल्याला मिळतो. आता ही जी प्रक्रिया आहे आपल्याला डायरेक्ट डीसी व्होल्टेज किंवा दिष्ट विद्युत ऊर्जा मिळते, याला फोटोव्होल्टाईक परिणाम असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला परीक्षेमध्ये कदाचित 2 मार्काला विचारू शकतात की फोटोव्होल्टाईक परिणाम म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्ही सांगा की सूर्यकिरणातील जी प्रकाश ऊर्जा आहे याच्यापासून डायरेक्ट दिष्ट विद्युत ऊर्जा निर्माण होते आणि ही जी प्रक्रिया आहे याला फोटोव्होल्टाईक परिणाम असे म्हणतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता पुढच्या पॉइंट कडे वळूयात. तर आपला जो सौर घट आहे या ठिकाणी बघा, या सौर घट हा जो पहिला घट तुम्हाला दिसतो याला आपण सौर घट असं म्हणलेलं आहे. घट 1, घट 1 आणि घट 2 या ठिकाणी 2 घट जे आहेत ते आपण कसे जोडलेले आहेत, एकसर जोडणीने जोडलेले आहेत, म्हणजे सिरीज मध्ये जोडलेले आहेत. आता यातला हा जो एक घट आहे, आता हे जे सौर घट बनवलेले आहेत हे सेमीकंडक्टर मटेरियल पासून बनवलेले आहेत. त्याचा आपण एक्झाम्पल सिलिकॉन असं देऊ शकतो. सिलिकॉन सेमीकंडक्टर मटेरियल पासून हे सौर घट बनवलेले असतात आणि त्याच्यामध्ये 1 चौरस सेंटीमीटर इतकं जर क्षेत्रफळ असेल तर त्याच्यापासून आपल्याला जवळजवळ 30 मिली एम्पियर इतकं करंट मिळतो, तर 0.5 व्होल्टेज इतकं आपल्याला व्होल्टेज मिळतं. तर आता समजा 100 सेंटीमीटर इतकं जर त्याचं क्षेत्रफळ असेल तर त्याच्यापासून आपल्याला 3 एम्पियर आणि 0.5 व्होल्टेज इतकं मिळणार आहे. व्होल्टेज आपल्याला 0.5 व्होल्टेज इतकं मिळणार आहे कारण क्षेत्रफळावरती व्होल्टेज अवलंबून नसतं. त्यामुळे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की जर एका चौरस क्षेत्रफळापासून आपल्याला जर 30 मिली एम्पियर करंट आणि 0.5 व्होल्टेज मिळत असेल
तर जर 100 सेंटीमीटर क्षेत्रफळ आपण घेतलं तर त्याच्यापासून आपल्याला करंट, कारण त्यामध्ये करंटची काय होत जाणार, ऍडिशन होत जाणार. करंट आपल्याला 3 अँपिअर इतका मिळणार, तर व्होल्टेज मात्र सेमच राहणार 0.5 व्होल्ट इतकंच. आता समजा हे जे सौर गट आहेत, हे सौर गट आपण एकसर जोडणीमध्ये जोडले. आता बघा या ठिकाणी हा एक गट घेतलेला आहे आणि हा दुसरा गट घेतलेला आहे, तर हे आपण सिरीज मध्ये जोडलेले आहेत. तर यामध्ये काय होणार, व्होल्टेज याच्यापासून जे व्होल्टेज मिळणार ते V1 असणार आहे, याच्यापासून जे व्होल्टेज मिळतं हे V2 असणार आहे. मग या ठिकाणी जी एकसर जोडणी जोडलेली आहे, या दोघांच्या मध्ये व्होल्टेजची काय होणार, ऍडिशन होणार, म्हणजे V1 अधिक V2 असं होणार. परंतु विद्युत धारा जी आहे म्हणजेच करंटची काय होणार, बेरीज होणार नाही, ते त्यामध्ये सेमच राहणार. हे एकसर जोडणीच्या बाबतीत असं होतं. काय होतं, व्होल्टेजची ऍडिशन होते परंतु करंटची ऍडिशन होत नाही. आता सौर गट जर समांतर जोडणीमध्ये जोडले तर मात्र काय होणार, या ठिकाणी करंट I1 आणि करंट I2 तुम्हाला दिसतो बघा, समांतर जोडणीमध्ये जोडलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी या टाइप्स मध्ये काय होणार, तर करंटची काय होणार, बेरीज होणार, परंतु व्होल्टेज हे सेम राहणार. व्होल्टेज या ठिकाणी V1 या ठिकाणी V2 असणार आहे, परंतु व्होल्टेज हे सेम राहणार, करंटची मात्र ऍडिशन होणार. हे झालं एकसर जोडणीमध्ये कसं होणार आणि समांतर जोडणीमध्ये कसं होणार. आता आपल्याला हवे तेवढे व्होल्टेज आपण एकसर जोडणी समांतर जोडणी जोडून आपण हवे तेवढे व्होल्टेज आणि हवे तेवढे करंट मिळवू शकतो. आता आणखीन एक उदाहरण, या ठिकाणी हे उदाहरण काय आहे, 36 सौर गट जे आहेत हे एकत्रितपणे जोडलेले आहेत आणि ते कसे जोडलेले आहेत, समांतर रीतीने किंवा समांतर जोडणीने ते जोडलेले आहेत. म्हणजेच याच्यापासून मिळणारे आपल्याला समजा एकापासून आपल्याला 0.5 व्होल्टेज मिळतं आणि 3 अँपिअर इतकं जर आपल्याला मिळत असेल तर बघा आपल्याला हे 36 आपण सौर गट जोडलेले आहेत, तर याच्यापासून आपल्याला किती व्होल्टेज मिळणार, 18 व्होल्ट इतकं व्होल्टेज मिळणार, तर आपल्याला करंट 3 अँपिअर इतका मिळणार. आता पुढे बघायचं आहे आपल्याला सौर गट आणि सौर गटापासून पुढे हळूहळू ते सौर ॲरे याचं कन्वर्जन किंवा त्याची जोडणी कशी होते हे बघा. पहिला आपला असणार आहे सौर गट. सौर गटामध्ये आपण त्याची एकसर जोडणी करतो, त्या सौर गटांची एकसर जोडणी झाली की हे सौर गट जे आहेत हे आपण पुन्हा त्यांची एकसर जोडणीमध्ये असे जे जोडलेले आहेत ह्याला स्ट्रिंग असं म्हणलेले आहे. पहिल्यांदा सौर गट जर एकसर जोडणीमध्ये जोडले तर त्याचं काय होणार आहे, पॅनल तयार होणार आहे आणि हे पॅनल जर आपण पुन्हा एकसर जोडणीमध्ये जोडले तर त्यापासून काय, स्ट्रिंग तयार होणार आहे. आता ही जी स्ट्रिंग आहे, या दोन स्ट्रिंग जर अशा पद्धतीने म्हणजे समांतर पद्धतीने जर आपण जोडल्या तर त्यापासून ॲरे तयार होणार आहे. म्हणजेच हा प्रवास कुठपासून कुठपर्यंत झालेला आहे, सौर गटापासून सौर ॲरे पर्यंतचा हा प्रवास झालेला आहे. अशा प्रकारचे सौर पॅनल असतात आणि याची जोडणी ही केलेली असते. आता सौर विद्युत निर्मितीचा आराखडा कशा प्रकारचा असतो तो बघा. अशा प्रकारे हे आहेत हे सौर गट जोडलेले आहेत. जशी सूर्याची एनर्जी सूर्यकिरण याच्यावरती पडतील त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल आणि ती जनरेटर थ्रू आपण पुढे स्विच करू किंवा ट्रान्सफर करू. आता विद्यार्थ्यांनो, मगाशी आपण सांगितलं की सूर्यकिरणापासून जे विद्युत निर्मिती होते ही कशी असते, दिष्ट विद्युत निर्मिती असते, म्हणजे ती डीसी असते. परंतु आपल्या घरामध्ये काही अप्लायन्सेस असे आहेत की ज्याला एसी रिक्वायर्ड असतात. त्यासाठी आता आपण काय करायचं आहे, तर त्याच्यापासून जे डीसी मिळणार आहे हा डीसी बॅटरीमध्ये आपण स्टोअर करून ठेवूयात. तो जसं आपलं रिक्वायरमेंट असेल तसं तो डीसीचं कन्व्हर्जन आपल्याला एसी मध्ये करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय बसवावे लागेल, इन्व्हर्टर बसवावे लागेल. इन्व्हर्टरचं काय काम असतं, डीसी टू एसी करायचं. आता हा एसी आपण पुढे आपले जे होम अप्लायन्सेस आहेत या सर्वांना द्यायचा आहे. हा होता आपला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार त्यातला कुठला आहे, तो आहे सौर औष्णिक विद्युत केंद्र. म्हणजेच काय, सूर्यप्रकाश आपण एकत्रित करायचा आहे आणि तो एका परावर्तकावरती एकत्रित करायचा. तिथे परावर्तकावरती तो एकत्र केल्यानंतर तिथे एक शोषक बसवायचा आणि त्या शोषकामध्ये आपल्याला पाणी गरम करायचं आहे आणि या पाण्याची जी वाफ होणार आहे त्या वाफेवरती आपल्याला टर्बाईन्स फिरवायचे आहेत. टर्बाईन्स फिरले की विद्युत जनरेटरमध्ये ऊर्जा निर्मिती होणार आहे. हा झाला त्याचा रचना किंवा त्याचा आपण विविध टप्पे असं म्हणूया.
आता त्याचा बघूया वर्किंग कसं आहे किंवा त्याचा आराखडा कसा आहे. आराखड्यामध्ये बघा इथे दिसत आहे तुम्हाला हा एक परावर्तक बसवलेला आहे. या परावर्तकाच्या माध्यमातून काय केलेलं आहे, सूर्याची जी किरणे आहेत ती या ठिकाणी परावर्तित केलेली आहेत आणि वरती हा काय बसवलेला आहे, शोषक बसवलेला आहे. यामध्ये काय आहे, पाणी आहे आणि ह्या पाण्या उष्णतामुळे काय होणार आहे, ते पाणी गरम होणार, त्या पाण्याची वाफ होणार आणि ह्या वाफेद्वारेच आपण ही वाफ टर्बाईन्स वरती सोडली जाणार. टर्बाईन्स फिरले की जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती होणार. तर अशा प्रकारे त्याचा हा आराखडा असतो. इथे असे परावर्तक बसवलेले आहेत, वरती शोषक बसवलेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी आहे, पाणी गरम झाले की त्याची वाफ ही हळूहळू इथून वाफ ही टर्बाईन्स वरती गेली. इथे टर्बाईन्स फिरले की त्याच्या पुढे आपण संगणक किंवा कूलिंग टॉवर सुद्धा बसवलेले आहे. जी वाफ आहे ही वाफ पुन्हा त्याचे पाण्यामध्ये रूपांतर केलेले आहे आणि ती पंप थ्रू पुन्हा या शोषकामध्ये सोडलेली आहे. तर हा झाला त्याचा आराखडा. बघा या ठिकाणी मी आणखीन एक पिक्चर तुमच्या लक्षात यावं यासाठी ऍड केलेला आहे. अशा प्रकारचे ते परावर्तक बसवलेले असतात. सूर्यकिरण याच्यावरती पडले की ते परावर्तित होऊन इथे शोषकावरती केंद्रित होतात. तिथे ते उष्णतामुळे काय होतं, पाणी जे आहे पाणी गरम होतं आणि त्याची जी वाफ आहे ही अशा प्रकारे इथे येऊन टर्बाईन्स वरती सोडलेली आहे. इथे टर्बाईन्स वरती वाफ सोडली की टर्बाईन्स फिरले की पुढे ऑटोमॅटिक इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर तो जो परावर्तक दाखवलेला आहे परावर्तक, तर त्याची ऍक्च्युअल इमेज ही अशा प्रकारची असते. तर त्याची अशा प्रकारचा हा परावर्तक असतो. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो आपला 5वा धडा होता हरित ऊर्जेच्या दिशाने, याचे दोन्ही पार्ट कंप्लीट झालेले आहेत. पहिल्या पार्ट मध्ये असले किंवा दुसऱ्या पार्ट मध्ये असले तुम्हाला कुठलीही शंका वाटली तर तुम्ही मला लगेच कमेंट करा किंवा मेसेज करून विचारू शकता. तुमची जी शंका असेल ती मी क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न